एक महत्वाची बातमी समोर येते। बातमी भोंदू राजेंद्र गडगे संदर्भातली काय बातमी आपण बघूया। तर या भोंदू बाबा संदर्भातली बातमी समोर येते। भोंदू राजेंद्र गडगेची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। कोणत्या कोणत्या गोष्टी समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दत्तधाम दरबारात पोलिसांकडून सध्या जोरदार तपास सुरू आहे। कोणत्या कोणत्या गोष्टी हाती लागतायत हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे। तर या भोंदूला राजेंद्र गडगेला पोलिसांनी दरबारात आणलं। दत्तधाम दरबारात पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। गडगेला घेऊन आता पोलीस सध्या दत्तधाम दरबारात आहेत आणि गडगेला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत आता कसून तपास केला जाईल आणि दाखल गुन्ह्यासंदर्भात पोलिसांचा तपास सुरू झालेला आहे। दरबारातील औषधांचे नमुने सुद्धा ताब्यात घेतले जाणार आहे। वडगाव पान या ठिकाणी भोंदू राजेंद्र गडगेची आता पोलीस चौकशी सुरू झालेली आहे। पोलीस त्याला सध्या घेऊन आलेत दरबारामध्ये आणि आरोग्य अधिकारी सुद्धा या तपास पथकामध्ये आहेत। त्यामुळे अनेक खुलासे आता इथून पुढे होण्याची शक्यता आहे। वडगाव पान येथील भोंदू राजेंद्र गडगे हा पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आता पोलीस तपास वेगाने सुरू आहे। पोलीस आता आपण बघू शकतो त्याच्या दरबारामध्ये त्याला घेऊन आलेले आहेत आणि या ठिकाणी नेमकं काय सगळं चालायचं, कशा पद्धतीने हा लोकांना गंडवत होता, कुठे त्याची जी औषधी देखील तो लोकांना द्यायचा, मग ही औषधी नेमकी काय होती, वेगवेगळ्या अँगलने हा सगळा तपास केला जातोय। आरोग्य अधिकारी देखील त्यांच्या सोबत आहेत, पोलीस निरीक्षक असतील, सगळेजण या ठिकाणी आलेले आहेत आणि सगळ्यांसमक्ष या ठिकाणी पंचनामा देखील होणार आहे। पंचनामा केल्यानंतर या भोंदूकडं जी चौकशी सुरू आहे, अनेक गुन्हे देखील याच्यावरती दाखल होण्याची शक्यता आहे। बीडमध्ये देखील एक गुन्हा दाखल झालाय आणि इतर देखील त्याच्यावरती बरेच आरोप आहेत। काही महिलांच्या शोषणाची देखील चर्चा आहे। त्यामुळं हे देखील गुन्हे दाखल होत आहेत का आणि त्याच्या या सगळ्या 5 दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये हा बाबा नेमकं काय काय सांगतो हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। हरीश दिमोटे, न्यूज 18 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर।